अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। करतायत दिसते, परंतु सगळ्या सोयरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत। त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अबकडं करू, आमची व्याख्या ठेवू, तुमचीही ठेवू करू, पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे। तिथंसुद्धा CM साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो आहे, ती व्याख्या असल्याशिवाय नाही। आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा 13च्या आतच पाहिजे आम्हाला, कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आहे, मुंबईचा त्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आहे आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडा येतो। म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहेत। जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबजावणी नाही केली तर ती अंमलबजावणी मान्य नाही। आणि 83 क्रमांकाला 67 पासून मराठा आहे, त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं 2004चा GR काढला होता। त्या GRची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता आणून तेही आम्हाला पाहिजे। हे आजचं नाही, 10 महिन्याची मागण्या बदललेले नाही। दादा, माथुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला, त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला। बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि इतर जे सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का? का असे गंभीर प्रकार घडत आहेत मात्र कुठंच काही केलं जात नाही? पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत। त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळवरून दबाव आणतोय पोलिसांवरती। असंच करा, कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही, कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या मराठ्यांवरतीच घाल, मराठेच गुंतले पाहिजेत, हे काम तो करतोय। याला सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे। ओबीसीचं मत, मराठ्यांचं मत या मताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ देत। आमच्या समोरासमोर त्याने आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तेढ तिथं नाही निर्माण होऊ दिला। त्यांनी गाव शोधलं आमचं, रॅली कुठं, तुम्ही आले, रॅली आली 4 वाजता पाठव, तुम्ही 8 वाजता तिकडं का आले, म्हणजे हे नियोजित होतं ठरून तिथं येणं। हे छगन भुजबळनं सांगितलं।